माननीय ब्रह्माकुमारी सुनंदा दीदी, ज्या पुणे झोनच्या क्षेत्रीय संचालिका आहेत, त्यांना मी विनंती करते की त्यांनी आपल्या शुभाशीर्वादाने आणि ज्ञानरत्नांनी आम्हाला संपन्न करावं. ओम शांती. संपूर्ण विश्वाचा मालक, पालक, चालक, सर्वांना शांतीचं वरदान देणारा, सत्य ज्ञान देऊन व्यक्तीच्या जीवनामध्ये अनेक मूल्यांचा विकास करवणारा परमात्मा, त्याची अतिप्रिय संतान मंचासीन आदरणीय ज्ञानेश्वर स्वराज राजेश्वर ज्ञानेश्वर मुळे सर, संतुष्टतेचं वरदान जन्मजात घेऊन आलेले आदरणीय संतोष कुलकर्णी सर, अभय देऊन सर्वांना निर्भय बनवणारे आदरणीय अभय देशपांडे सर, माझेच क्लासमेट, एकत्र शिक्षण घेतलेले आणि आज रयत शिक्षण संस्थेचे दक्षिण विभागाचे अध्यक्ष असलेले आदरणीय MB शेख सर, ज्यांच्यामुळे आज आपण सगळे एकत्र आलो, त्या आमच्या अति आदरणीय. म्हटलं जातं की बैलेंस से ब्लेसिंग और ब्लेसिंग से ब्लीसफुल लाईफ, असा अनुभव ज्यांनी केला त्या वर्तमान आपल्या इंद्रियांचा राजा बनून राहिलेल्या राजे बहिणजी, त्यांचे मिस्टर ज्याने त्यांना सुरुवातीपासून साथ दिली ते राजेभाई, त्यांच्या 3 छोट्या छोट्या कन्या सदाहर्षित स्मिता आणि सगळ्यांची प्रिय असणारी सुप्रिया, आणि दोघींच्या मध्यभागी असणारी विविधतेनं सजलेली शैला. असा सगळा परिवार आमच्या हुपरी शाखेमध्ये साधारणपणे 90 पासून विद्यालयामध्ये आला. आज मला त्यांची खरी हिस्ट्री कळली. मला एवढंच माहिती होतं की राजे बहिणजी टीचर आहेत, भाई सर्व्हिस करतात. ज्ञानमार्गामध्ये ही लोक आली, छोट्या छोट्या कन्या होत्या. आज सुप्रियाच्या कन्येनं डान्स केला आणि आमच्या कार्यक्रमात सुप्रिया डान्स करत होती, है ना. सुप्रिया, स्मिता, शैला सगळ्या. आज विशेष आम्हाला खूप, मला तरी मनस्वी आनंद होत आहे की राजे बहिणजींनी खरोखर परमेश्वर त्यांना शिकवत आहे आणि त्या शिक्षणाच्या आधारे त्या निर्भय बनून, आत्मविश्वासी बनून, शक्तिशाली बनून आपल्या परिवारामध्ये चालक आहेत. या त्यांनी प्रत्यक्ष करून दाखवलं. आज मला जे विशेष त्यांनी बोलवलेलं आहे त्याचं कारण आहे की तुम्हा सर्वांच्या पर्यंत या निमित्तानं ब्रह्माकुमारीचं जे कार्य आहे ते पोहोचावं. त्या स्वतः जवळजवळ 32 वर्ष
राजयोगाचा अभ्यास करत आहे. ईश्वरीय सत्य ज्ञान ऐकवत आहे. मला शिंदे सरांचं आवडलं. ते म्हणाले मी नेहमी खरं बोलतो. आणि म्हणून त्यांनी खरं सांगितलं. शिंदे सर सुद्धा आमच्या विद्यालयाला खूप सहयोगी आहेत. आम्ही काही दिवसापूर्वी फेब्रुवारीमध्ये या विद्यापीठामध्ये एक कार्यक्रम घेतला. त्याचं नाव होतं नशामुक्त भारत अभियान. आणि त्याचं उद्घाटन आम्हाला युनिव्हर्सिटीत करायचं होतं. आम्हाला पूर्ण सपोर्ट शिंदे सरांनी दिला. अशी अत्यंत सहयोगी असलेली व्यक्ती, आणि या सगळ्यांची नावं मी ऐकतीये कुठे पेपर करतो. मुळे सरांचं तर मी खूप वर्षांपासून ऐकते. आमची अब्दुल लाटमध्ये सुद्धा शाखा आहे. आणि अब्दुल लाटमध्ये बैरागी बाई होते. ते मला नेहमी म्हणायचे की बहीण जे एक ज्ञानेश्वर मुळे आहेत, आमच्या गावचे आहेत, आणि ते राजदूत आहेत. आपल्याला त्यांना एकदा बोलवायचं आहे. मी म्हणायची ठीक आहे, बोलूया 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 करत खूप समय पास झाला. आणि आज मी ज्या वेळेला मला सुप्रिया बोलली की ज्ञानेश्वर सर यायला लागलेत, मला खूप आनंद झाला. आपण त्यांच्यासाठी टाळ्या वाजवूया. आणि आज आपण ज्यांच्यासाठी एकत्र आलो त्या राजे बहीणजी, त्यांना तुम्ही माऊली म्हणा, आई म्हणा, सावली म्हणा, एक त्यागी, तपस्वी, सेवाधारी राजऋषी म्हणा, अशा श्रेष्ठ आत्म्याच्या त्यांचं चरित्र त्यांच्या कन्येनं लिहिलं. किती सुंदर गोष्ट आहे. कुणीतरी लिहितं एखाद्याचं जीवन चरित्र, पण आज या ठिकाणी स्वतः कन्या लिहिती आहे. आणि त्या कन्येला सपोर्ट दुसऱ्या 2 कन्या, ह्या 3 बहिणी, म्हणजे एकीला चिमटा काढला तर दुसऱ्याला रक्त येईल. इतकं छान यांचं आपापसामध्ये रिलेशन आहे, कोऑर्डिनेशन आहे. आणि अजून भाग्याची गोष्ट म्हणजे मुली तर करतील, पण जावई, पण या तिघींचे पती इतके छान आहेत की ते जे काही करतात त्याला पुरा सपोर्ट. आणि या सगळ्याचा बेस काय असेल, तर ह्या सगळ्याचा बेस आहे आध्यात्मिकता. आध्यात्मिकता बेस असल्यामुळं वेळप्रसंगी सहयोग देणं, सहन करणं, सामावून घेणं, निश्चिंत राहणं, निर्भय राहणं, या सर्व गोष्टी ह्या सगळ्या जणी करतात. आणि म्हणून हा परिवार एक सुंदर परिवार, एक वेल एज्युकेटेड परिवार आज आपल्यासमोर दिसत आहे. आज विद्यापीठमध्ये आपण सगळे आलेले आहोत. राजे बहीणजी डबल टीचर आहेत. एक त्यांनी मुलींना घडवलं, पण दुसरं हुपरी परिसरामध्ये आमच्या बऱ्याच शाखा आहेत. आणि त्या शाखांमध्ये राजे बहीणजी दिवसभर नोकरी करून संध्याकाळी त्या शाखांमध्ये जायच्या. तिथल्या लोकांना ज्ञान शिकवायच्या, योग शिकवायच्या. आणि त्यांनी त्यांचं ग्रामीण लोकांचं जीवनसुद्धा खूप छान घडवण्यामध्ये आपली सेवा दिलेली आहे. त्या सुंदर दिनी 3 मेसेज मी आपल्या सर्वांच्यापर्यंत ब्रह्माकुमारी विद्यालयाचा पोचवत आहे. पहिला मेसेज आहे,
ती मनशांती, मनाची शक्ती आणि मनाची सकारात्मकता टिकवायची असेल, वाढवायची असेल तर स्वतःला जाणा. हू एम आय, मी कोण आहे. एक छोटासा विचार, कारण जास्त बोलायला वेळ नाही आहे, घेऊन जा सगळेजण, की तुम्ही सगळेजण हे शरीर नाही, ही बॉडी नाही आहे, पण या बॉडीला चालवणारी एक चेतना आहे. आणि चेतना ही पीसफुल आहे. केवळ शांत नाही, खरं आनंदी पण आहे, सुखी पण आहे, शक्तिशाली पण आहे. आज विश्वामध्ये जे परिवर्तन दिसत आहे त्याला श्रेष्ठ परिवर्तन करायचं असेल तर स्वतःला जाणा. दुसरं, संपूर्ण बहीणजी आपल्या मध्ये मध्ये म्हणत होत्या, परमात्मा परमात्मा. परमात्म्याला त्यांनी मला खूप मदत केली. त्या संपूर्ण विश्वाचा जो नियंता आहे तो आहेच ईश्वर, जो सद्गुणांचा भंडार आहे, शक्तींचा स्रोत आहे आणि ज्ञानाचा सागर आहे. सत्य ज्ञान देतो तो आपल्याला. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ईश्वर हा आपल्या सगळ्यांचा पिता आहे. विश्वबंधुत्वाची भावना या सत्य स्मृतीनं येते आणि म्हणून ईश्वराला सुद्धा जाणा. ईश्वराला जाणल्यामुळं काय होतं, त्याच्याशी आपण कनेक्ट होतो. परमात्म्याशी कनेक्ट झाल्यामुळं काय होतं, ईश्वरामध्ये जे गुण आहे त्याला गुणांचं भंडार म्हटलेलं आहे, शक्तींचं स्रोत म्हटलेलं आहे, ते आपल्याकडे यायला लागतं. आपण सगळे म्हणत होतो, इतनी शक्ती हमें देना दाता, जो मन का विश्वास कमजोर होना. ती शक्ती मिळते आपल्याला, मनोबल. आणि जे काही कालानुरूप व्यक्तीमध्ये आज निगेटिव्ह आलेलं आहे सगळं निघून जातं. मग ते टेन्शनच्या रूपात आले, क्रोधाच्या रूपात आले, चिडचिड रूपात आले, स्ट्रेस रूपात आले, सगळं निघून जातं. आणि तिसरं सत्य हे चक्र आहे. आत्ता समजा 6 वाजले असतील तर 7च वाजणार, 8च वाजणार. तसं सृष्टीचं सुद्धा एक चक्र आहे. सतयुग, त्रेता, द्वापर, कली. कलीकडून आता आपण सतयुगाकडे निघालेले आहोत. आणि कलीकडून सतयुगाकडे जाण्यासाठी किंवा सतयुगाची निर्मिती करण्यासाठी स्वतः ईश्वरीय शक्ती काम करत आहे, ईश्वरीय विश्वविद्यालयाद्वारा. या 3 सत्याला तुम्ही विस्तारपूर्वक सेवा केंद्रावर जाऊन त्याचा अनुभव करा. लास्ट 2 मिनिट सगळे बहिणजींच्या प्रती बोललेत, परिवाराप्रती बोललेत. 2 मिनिट आपण स्वतःमध्ये जायचं आहे. स्वतःमध्ये जाऊन आपण राजे बहिणजींना सगळ्यांनी अशा शुभ भावना, शुभकामना, ब्लेसिंग्स, शुभेच्छा द्यायच्या आहेत की बहिणजी अजून खूप वर्ष आपल्या कन्यांना आईच्या रूपामध्ये, त्यांचे पिताजी वडिलांच्या रूपानं तिन्ही कन्यांना पालना देत राहू देत. त्यांचं हेल्थ
वेल्थ, हॅपीनेस आणि आध्यात्मिक शक्ती दिन प्रतिदिन वाढत राहू दे. त्यासाठी 2 मिनिट सगळ्यांनी स्थिर बसून घ्यायचं आहे. कारण ब्रह्माकुमारी विद्यालयामध्ये मेन शिकवला जातो राजयोग. राजयोगाचा अर्थ आहे ऑल अटेन्शन विदाउट टेन्शन. सगळ्यांनी एकदम रिलॅक्स व्हायचं आहे. कधीही न केलेली अनुभूती करायची आहे आणि ती म्हणजे स्वतःची अनुभूती, ईश्वराची अनुभूती. माध्यम विचार आहे, त्यामुळे मी विचार देत जाईन तुम्हाला, तुम्ही त्याचा अनुभव करायचा. पहिला विचार द्या स्वतःला की मला 2 मिनिट स्वतःमध्ये जायचं आहे. स्वतःच्या अंतर्मनामध्ये अफाट शक्ती आहे, शांती आहे, सकारात्मकता आहे. त्याचा मला अनुभव करायचा आहे. हे शरीर एक वस्त्र समान आहे. रियलाइज करा याला धारण करणारी मी एक चेतना आहे. फील करा आपण स्वतः एक प्रकाश रूप चेतना आहोत. मस्तकाच्या मध्यभागी आपला निवास आहे, आपलं स्थान आहे. पॉइंट ऑफ लाईट चेतना मी आहे. माझ्यामध्ये अत्यंत शांती आहे. शक्ती आहे. आनंद आणि प्रेम आहे. पावित्र्य आहे. आपण सेल्फ रिअलायझेशन करत आहोत. आपण जे आहोत, जसे आहोत. सृष्टी रंगभूमी आहे. इथे आपण पार्ट वठवण्यासाठी आलो आहोत. सुंदर पार्ट प्ले करायचा आहे. विदाउट टेन्शन, विदाउट अँगर. खूप आनंदात राहू. परम शक्ती, सद्गुणांचं भंडार ईश्वर आहे. जो प्रकाश रूप आहे, त्याची आपण संतान आहोत. विश्व एक परिवार आहे. परमेश्वराकडून
जो सत्यम शिवम सुंदरम आहे त्याच्याकडून अनंत शांतीची किरणे, शक्तीची किरणे आपल्यामध्ये समावत जात आहेत. शांतीच्या सागराची मी शांत स्वरूप संतान आहे. आनंद सागराची मी आनंद स्वरूप संतान आहे. सगळ्यांनी 1 सेकंद डोळे बंद करा. स्वतःचं दर्शन घ्या. कसे आपण डिव्हाइन लाईट आहोत आणि सर्व गुणांनी शक्तीने संपन्न आहोत. ईश्वराची संतान असल्यामुळं त्याचं आपल्याकडे लक्ष आहे, त्याची आपल्याला मदत आहे. तो आपल्याला रिअलाइज करवत आहे. ही सृष्टीरूपी रंगभूमीवर तुम्ही आनंदामध्ये राहून प्रेमानं, शांतीनं पार्ट प्ले करा. डोळे खोला. मन ही मन संकल्प करा की इथून घरी जाऊ, पार्ट प्ले करू. पण रिअलमध्ये राहून रोल अदा करायचा आहे. त्याचबरोबर मनानं राजे बहिणजीला सर्वांनी शुभेच्छा द्यायच्या आहेत. बहिणजींचा हर क्षण आनंदामध्ये जाऊ दे. त्यांचं शरीर स्वस्थ राहू दे. त्यांच्या जीवनामध्ये सर्व प्रकारची स्थूल आणि सूक्ष्म भरभराट होत राहू दे. ओम शांती. खूप खूप धन्यवाद दीदी. यानंतर